नमस्कार, मी डावकर आदिती आणि आपण पाहतात ट्रुथएक्स न्यूज। महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका अशा बुद्धिबळाच्या पटासारखं झालंय जिथे प्रत्येक चाल नवी असते आणि प्रत्येक दिवस नवा खेळाडू घेऊन येतो। पण गेल्या 1 महिना आणि 9 दिवसात जे घडलं त्याने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडलं। एका बाजूला 84 वर्षाचा अनुभवी खेळाडू शरद पवार ज्यांनी पुन्हा एकदा राजकारणाचे नियम बदलून टाकले आणि दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस ज्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात रणनीतिकार म्हणून ओळखलं जातं। मग प्रश्न असा आहे, पवारांनी नेमका कोणता राजकीय खेळ खेळला आणि फडणवीसांनी तो कसा ओळखला? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच राजकीय खेळाचा उलगडा करणार आहोत। अजित पवार गट सत्तेत गेल्यानंतर अनेकांना वाटलं की शरद पवारांचं राजकीय अस्तित्व आता कमी होईल, पण इथेच पवारांनी एक वेगळी रणनीती आखली। पहिली चाल म्हणजे भावनिक राजकारण। पवारांनी थेट लोकांमध्ये जाऊन सभांमधून असा संदेश दिला की हा केवळ पक्षांचा संघर्ष नाही तर निष्ठा आणि विश्वासाचा प्रश्न आहे। दुसरी चाल होती युवा नेतृत्व पुढे आणण्याची। रोहित पवार, सुप्रिया सुळे यासारख्या नेत्यांना पुढे करून त्यांनी पक्षात नवीन ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला। आणि तिसरी चाल होती धूर्त मौन। महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा सुरू असताना पवारांनी फारशी प्रतिक्रिया दिली नाही, पण त्याच वेळी त्यांनी मित्र पक्षांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला। म्हणजेच पवारांनी कोर्ट आणि आयोगाच्या लढाईपेक्षा जनतेच्या न्यायालयात जाण्याचा मार्ग निवडला। पण राजकारणात एक गोष्ट कायम असते, प्रत्येक चालेला एक प्रतिचाल असते आणि ही प्रतिचाल ओळखली देवेंद्र फडणवीसांनी। फडणवीसांनी सुरुवातीपासूनच जाणवत होतं की पवारांचं मौन हे साधं मौन नाही, ते वादळापूर्वीची शांतता आहे। जेव्हा राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा फडणवीसांनी लगेच स्पष्ट केलं, हे विलिनीकरण म्हणजे फक्त संभ्रम निर्माण करण्याची रणनीती आहे। इतकंच नाही, फडणवीसांनी सहकार क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं। महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात पवारांची मोठी ताकद आहे आणि त्याच क्षेत्रात प्रामाणिक तपास आणि ऑडिटची चर्चा सुरू झाली। म्हणजेच पवारांनी जर खेळाचे नियम बदलले तर फडणवीसांनी संपूर्ण पिचच बदलण्याचा प्रयत्न केला। या सुमारे 40 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात 3 मोठे बदल झाले। पहिला बदल, ज्या आमदारांना वाटत होतं की शरद पवार आता थकलेत ते संभ्रमात आहेत। दुसरा बदल, भाजपालाही आता स्पष्ट झालं आहे की आगामी निवडणूक ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर नाही तर पवार फॅक्टरवरही लढली जाईल। आणि तिसरा सर्वात महत्वाचा बदल, राजकारणात गद्दारी विरुद्ध निष्ठा असा जो नवा नरेटिव्ह तयार झाला आहे तो लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनला आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक अत्यंत रंजक सामना सुरू आहे। एका बाजूला शरद पवार यांनी राजकारणाचे नियम बदलले आणि दुसऱ्या बाजूला आहेत देवेंद्र फडणवीस ज्यांनी त्या चाली ओळखून रणनीती आखली। आता पुढच्या काही महिन्यात पवारांची गुगली भारी पडणार की फडणवीसांचा चेकमेट होणार हे येणारा काळच ठरवेल। तुमचं मत काय आहे? कमेंट्स बॉक्समध्ये जरूर व्यक्त व्हा। धन्यवाद।